स्वर्गीय पी.एन. पाटील यांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली. मात्र त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. 25 ऑगस्ट रोजी करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं सकाळी 11:30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. भोगावती कारखान्याची आर्थिक अडचण दूर करणं, कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावणं यासाठी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि उद्याच्या 25 तारखेला आमच्या गावी सडोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी.एन. पाटील साहेबांच्या ह्या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असलो तरी आमदार चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधकच राहतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पी.एन. पाटील गट म्हणूनच आम्ही लढवणार आहोत, असंही राहुल पाटील यांनी स्पष्ट केलं. आम्ही अजितदादांनाही ते क्लिअरली सांगितले की जरी आम्ही प्रवेश करत असलो तरी आमचे जे पारंपरिक विरोधक आहेत ते आमचे विरोधकच असणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य असेल किंवा ज्या काही संस्थांच्या निवडणुका असतील हे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी असलो तरी पी.एन. पाटील गट म्हणूनच आम्ही त्या सगळ्या निवडणुका लढवू. पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी.एच. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील भुयेकर, शंकरराव पाटील वरणगेकर, शिवाजी कवठेकर, हंबीरराव पाटील, शिवाजी आडनाईक, विजय पाटील, प्रकाश मुगडे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.